श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी 12वी बोर्डाचा निकाल जाहीर. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तसेच 10वी 12वी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी समाचारकट्टा.com या वेबसाईटला गुगलवर सर्च करा. तुम्हाला 10वी 12वी बोर्डाचा निकाल पाहायला मिळेल. कुठल्याही वेबसाईटला क्लिक करू नका, कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. ऑफिशियल वेबसाईट समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करून तुम्ही गुगलवर निकाल बघू शकता. तर बघा 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत. आता निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे आणि निकालाची तारीख देखील आपल्याकडे आलेली आहे. आणि तो निकाल कधी लागणार आहे, एक्झॅक्ट बोर्डाने काय माहिती दिलेली आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर फटाफट लाईक करत चला आणि आपला जिल्हा कोणता आहे कमेंट करत चला. तर भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर बघा 10वी 12वीच्या निकालाची तारीख ठरलेली आहे आणि गुणपत्रिकेत देखील यावर्षी मोठा बदल होणार आहे. नेमकी काय रिझल्टमध्ये बदल होणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. यंदाच्या 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेनंतर आता राज्यभरातील विद्यार्थी पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तारीख जाहीर केलेली आहे. याविषयी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो फटाफट लाईक करत चला. बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा आता परीक्षा कशा होत्या आणि काय गुणपत्रिकेत बदल झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्ट तारीख काय असणार आहे. तर निकाल बघण्यासाठी तुम्ही आपल्या समाचारकट्टा वेबसाईटला सर्च करा. 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत झाली आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 20 ते 18 मार्चपर्यंत झाली. आता विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची तपासणी पूर्ण झालेली आहे. मूल्यांकन देखील झालेले आहे. गुणपत्रिकेतील गैरप्रकार टाळण्यासाठी QR कोड दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून दिलेली आहे. हा QR कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती समजेल. तसेच या वर्षापासून बोर्ड गुणपत्रिका व प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे तर एकाच पानावर मिळणार आहेत. त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो असणार असे देखील सांगितले आहे. तर बघा याच्या आधी कसं व्हायचं, बोर्डाचं सर्टिफिकेट वेगळं असायचं आणि 10वीचा निकाल वेगळा असायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांना 2-2 कागदपत्र सोबत ठेवावी लागत होती. आणि आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फोटो देखील असणार आहे. ही नवीन एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड झालेली आहे आणि QR कोड पण आलेला आहे. आता QR कोड तुम्हाला माहिती आहे, QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचं पूर्ण माहिती तिथे भेटणार आहे. तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत तुम्ही कधी कागदपत्र नेले नाही तर तुम्हाला QR कोड असेल तरी तुमचं स्कॅन करून त्यांना माहिती मिळणार आहे. हा एक फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, बोगस जे बनावट प्रमाणपत्र होते ते बोगस बनावटीगिरी जे होते, लोक कसं आहे SSC बोर्डाचे HSC बोर्डाचे ना प्रमाणपत्र बोगस बनवत होते. त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं, हुशार मुलांचं. पण आता QR कोड आणि फोटो आल्यामुळे या बोगसगिरीचा कायमचा चाप बसणार आहे. सध्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहेत आणि हे बोर्ड प्रमाणपत्र आणि हे सर्व एकत्रच असणार आहे. निकालानंतर 1 महिन्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे. आता एक्झॅक्ट तारीख काय आहे बघा. तारीख काय आहे बघा, 5 मेपर्यंत 12वीचा निकाल आहे आणि 10वीचा निकाल हा 15 मे पूर्वी जाहीर होणार आहे अशी माहिती खुद्द बोर्डाने दिलेली आहे. आणि शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ही माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आता तुम्ही कामाला लागा, टेन्शन घेऊ नका. चांगल्या मार्काने तुम्ही पास होताल. स्वामीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. आज गुरुवार देखील आहे. फटाफट लाईक करा आणि तुम्हाला किती टक्के मिळतील कमेंट करा. त्याचप्रमाणे तुमचा जिल्हा कुठला आहे कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही वेबसाईटवर क्लिक करू नका, लिंकवर क्लिक करू नका. निकाल बघण्यासाठी तुम्ही समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. तिथे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मिळणार आहेत आणि सर्व 10वी 12वीच्या सर्व अपडेट्स, प्रवेश प्रक्रिया, 11वीची 12वीची तुम्हाला माहिती मिळणार आहे. 12वी नंतर कुठले कोर्स आहेत काय, तर ऑफिशियल वेबसाईट समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करून तुम्ही माहिती घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. होपफुली सर्व विद्यार्थी पास व्हावेत ही स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. स्वामी समर्थ.